स्ट्राइकला असतील विशाल शिरसाट, नॉन स्ट्राइकला असतील मंगेश पाटील. गोलंदाजीची सुरुवात करतील जे स्पोर्ट्स संघाकडून डॉक्टर चेतन महाजन. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, दर्शक तयार. पहिला चेंडू डिफेन्स केलेला आहे. आणि बघा मित्रांनो, हा सामना म्हणजे आपल्याला वाटत असेल की आता संयमी सुरुवात केलेली विशालने, परंतु ही वादळापूर्वीची शांतता हे लक्षात घ्या. जबरदस्त सामना रंगणार आहे. जे स्पोर्ट्सचा संघ केवळ 9 खेळाडूंशी लढतोय. समोर चांगलं क्षेत्ररक्षण, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, एक धाव मिळते. विशाल शिरसाट आपलं खातं उघडत आहेत. स्टार सबसे कातिल मंगेश पाटील स्ट्राइकला सध्या फॉर्म साठी झुंजतोय, परंतु ज्यावेळेस त्याचा फॉर्म येईल त्यावेळेस सर्वांचं मनोरंजन होईल. ऑफ्टनच्या बाहेर उडवलाय, डीप कव्हर, षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चला, सुरुवात चांगली केलेली आहे मंगेशने. जबरदस्त खेळाडू आहे. वाईड आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप, वाईड वर टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा थोडीशी बाहेर. वाईडचा इशारा, पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. पुन्हा एकदा डॉक्टर चेतन, अनुभवी. ओहो हो, बुंदा टाकलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण जयेश नारखेडेचं. मित्रांनो, जयेश बद्दल सांगायचं म्हटलं तर करंट फॉर्म जर आपण लक्षात घेतला तर जबरदस्त फॉर्म मध्ये जयेश नारखेडे. फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन, मिसफिल्ड, एक धाव मिळते. विशाल शिरसाट यष्टीरक्षक फलंदाज, एक जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू आहे. जळगाव जिल्हा ज्याने गाजवलेला आहे असा हा खेळाडू. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. स्वप्नील पाटील, मॅन फ्रॉम वाघूड, स्वप्नील. चला, एक धाव मिळते. पहिलं षटक संपलेलं आहे. 10 धावा, बिनबाद 10. चांगली सुरुवात. 10 षटकांचा सामना, पॉवर प्लेची 2 षटकं, ज्यामध्ये 2 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतील. 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असेल कंपल्सरी, ज्यात 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे राहू शकतील. चला, जे लोक युट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेली आहे, आता काही वेळातच पोल टाकला जाईल. काही वेळातच लाईव्ह चॅट मध्ये आपल्याला पोल मिळेल आणि आपण आपल्या फेवरेट संघाला चूज करायचंय, कुठला संघ हा सामना जिंकेल. बॅटची कड, शॉट थर्डमॅन कडे. सागर चेंडू अडवतोय. विठ्ठला जिमखाना हा संघ हिंदू प्रीमियर लीगचा उपविजेता संघ होता, त्या संघाचा कर्णधार सागर. यावेळेस इनफिल्डला क्लिअर केलेलं आहे. 1 बाउन्स, चौकार. पहिला चौकार. श्री चषक 2025 चौथे पर्व आणि या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न,
थोडेसे नाराज दिसत आहेत. लॉफ्ट करायची इच्छा होती, करू शकलेले नाहीयेत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. रोहित पारधीच्या चेंडूला पोहोचवलेलं आहे सीमा रेषा पार. दणदणीत ब्रँडेड स्त्री चषकाचा षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य करणारे देव माझा कन्स्ट्रक्शन मन्यारखेडा चे संचालक सतीश मराठे. सतीश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओहो हो, अक्रॉस द लाईन, चांगला फटका. चेंडू जातोय सीमा पार. खोंडे बंधू ज्वेलर्स प्रायोजित सुपर चौकार. श्री क्रिकेट क्लब यांच्याद्वारे आयोजित श्री चषक 2025 चौथे पर्व अभूतपूर्व. रोहित पारधी जे स्पोर्ट्स संघाचे कर्णधार गोलंदाजी मार्कवर. समोर असतील अनुभवी विशाल शिरसाट. हो, यावेळेस अगोदरच मन बनवलेलं होतं की मला हाच फटका खेळायचा आहे. आणि माझ्या मते विशाल शिरसाट आणि रोहित पारधी यांनी एकाच वेळेला जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व सोबत केलेलं आहे. एकाच संघात होते ते, परंतु विशाल थोडेसे रोहित पारधीच्या तुलनेत जास्त अनुभवी आहेत. षटक संपलेलं आहे, पॉवर प्ले संपलेला आहे. 24 धावा रॉयल जळगाव पोलीस संघाच्या झालेल्या आहेत. बिनबाद 24. मंगेश पाटील स्ट्राईकला. नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर स्माइलिंग न्यूज डॉक्टर मनीष चौधरी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. सहप्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, माननीय श्री संतोष अप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप. विविध प्रकारच्या फ्लेवर केक साठी आपण बेकर्स पॉइंट यांच्याशी संपर्क साधू शकतात. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स प्रायोजित सुपर चौकार, सुपर 4. बेकर्स पॉइंट पुरुषोत्तम पाटील, निर्मल पाटील या स्पर्धेचे ट्रॉफी प्रायोजक. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफींचे प्रायोजक. फुलटॉस चेंडू अलॉंग द कार्पेट, जमिनीला चिरत हा चेंडू अभिषेक पाटीलकडे येतोय. मॅन फ्रॉम जळगाव पोलीस अभिषेक पाटील, चॉकलेट बॉय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एक धाव मिळते. विशाल आता स्ट्राईकला असेल. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर मिळालेली आहे. धावसंख्या होते 30. या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक आपल्या माणसाची दुकान, महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिकराव पाटील. विशाल परदेशी. शॉट ऑफ लेंथ, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार जो आलेला आहे विशालच्या बॅटमधून. सुपर 6 स्पॉन्सर्ड बाय एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. या स्पर्धेतील पव्हिलियन स्पॉन्सर्स आनंद कदम, हॉटेल AK, एक हसतमुख
युवा चेहरा आनंद भाऊ कदम. यावेळेस अलॉंग द कार्पेट स्वप्नील चेंडू अडवतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. पुन्हा एकदा विशाल आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आर्मर चेंडू, दिशाहीन चेंडू, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा. स्टायलिश मॅन नाशिक का आशिक मयूर सोनवणे. यावेळेस चांगला चेंडू. बघा जिगर लागतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फ्लायटेड चेंडू टाकावा लागतो, परंतु त्यासाठी जिगर लागतं आणि ते जिगर दाखवलेलं आहे. बघा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर जो असतो तो आपल्या चेंडूवर भल्यांना चकवतो. बघा हा थोडासा फास्टर वन आणि त्यावर मोठा प्रहार आलेला आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला पिक केलेला आहे. मंगेशच्या बॅट मधून आलेला आहे. ब्रँडेड षटकार जे प्रायोजक एकविरा प्लायवूड. बघा आपण आत्ताच बघितलं दोन चेंडूंमधला फरक. एक फ्लायटेड आणि एक थोडासा फास्टर वन. फ्लायटेड चेंडूला फलंदाजाने चकमा खाल्लेला होता, परंतु परत व्हेरिएशन केलेलं. लाईन आणि लेंथ या ठिकाणी थोडीशी चुकीची झालेली आहे आणि मोठा फटका बसलेला आहे. एकविरा प्लायवूड प्रायोजित सुपर 6. आणि आम्ही स्वागत करतो जितेंद्र भाऊ जवळकर, आमच्या फार जवळ आलेले जे स्पोर्ट्सचे संचालक जितेंद्र जवळकर. मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला यूट्यूब लाईव्ह माध्यमातून लाईव्ह विजन या यूट्यूब वाहिनीवर आता पोल टाकण्यात आलेला आहे. कुठला संघ आपला फेवरेट आहे? फुल टॉस चेंडू. वेलकम सचिन चौधरी. चौकारे के षटकार पुष्टी करतील. षटकार. विशाल शिरसाट जबरदस्त खेळाडू आहे. ओहो फुल टॉस चेंडू होता. या अगोदर त्यानंतर आलेला आहे ओव्हरपिच चेंडू आणि सरळ बॅटने साइड स्क्रीनच्या वरतून लॉफ्ट केलेला आहे. ब्रँडेड षटकार श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. फुल टॉस चेंडू आणि फटका फसलाय. चॉकलेट बॉय अभिषेकने झेल टिपलाय. विशाल शिरसाट वार आणि त्यानंतर पलटवार बघायला मिळत आहेत श्री चषकामध्ये. बघा दोन चेंडू दोन षटकार. त्यानंतर बघा सचिन सुद्धा मोठा खेळाडू, रणजीपटू आहे, जळगावची आणबाण शान आहे, मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलेला आहे, अनुभवी आहे, माहिती आहे. खेळामध्ये गोलंदाजांवर हल्ले होतील परंतु बचावात्मक गेलेले नाहीये. लो फुल टॉस फसवलेलं आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे चॉकलेट बॉय अभिषेक पाटील यांनी. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूला सन्मान देताना भूषण चित्ते. बघा दोन जळगावचे स्टार खेळाडू आता क्रीजवर आहेत आणि गोलंदाजी करणारा सुद्धा जळगाव जिल्ह्यातला एक मोठा नामांकित गोलंदाज आहे रणजीपटू सचिन.
ओ हो हो, अलॉंग द कार्पेट कॉफी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्ह. ओ आणि हे काय, जळगावचा श्रेयस अय्यर, शुभ अहिरे यांच्याकडून आपण कधीही अशी अपेक्षा करू शकत नाही. चला, भूषण चित्ते यांनी चौकाराने आपलं खातं उघडलेलं आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह. ओ, यावेळेस बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ सागर चौधरी यांच्याकडे गेलेला आहे. बघा, फटक्यामध्ये दम होता, टायमिंग होतं, प्लेसमेंट चुकीचं होतं, क्षेत्ररक्षक होता, परंतु मिसफिल्डमुळे चौकार मिळालेला आहे. आणि आपण शुभ अहिरेसारख्या एका उच्चस्तरीय खेळाडूकडून अशी अपेक्षा कधीही करू शकत नाही. तर स्कोअरकडे वळूया. 4 षटकांची समाप्ती, 60 धावा, 1 गडी बाद. विशाल परदेशी, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजीचा मारा करतोय. मंगेश पाटीलला फुल टॉस टाकू शकत नाही. बघा, बॅड पॅच चालू आहे मंगेशचं. लक्षात ठेवा, तुम्ही जर चांगल्या लाईन आणि लेंथ जर गोलंदाजी केली तर मंगेशला फसवू शकता, कारण की सध्या त्याची बॅट पाहिजे तशी चालत नाहीये. अबोध वेस्ट साईडचा हा नो बॉल दिलेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि माझ्या मते आता मंगेशला फॉर्म आणायसाठी समोरचा संघ मदत करतोय असं दिसतंय. ओ हो हो, ब्रँडेड मंगेश पाटील षटकार अक्रॉस द लाईन. चांगला संपर्क. जबरदस्त. बघा, असं म्हणतात की फॉर्म इज अ टेम्पररी अँड क्लास इज अ परमनंट. तीस धावा बनवून फलंदाजी करतायत मंगेश. विशालचा पुढचा चेंडू. आणि आता मंगेश थांबायचं नाव घेणार नाहीये. सूर गवसलाय. आणि आता प्रेक्षकांचं पैसा वसूल मनोरंजन आपल्याला बघायला मिळू शकतं, कारण की या फलंदाजाला जर सूर सापडला तर गोलंदाजांचं काही खरं नसतं. वाईड वरका टाकण्याचा प्रयत्न, अवांतर धाव, 1 वाईडचा रन मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. बघा, भूषण चित्ते सुद्धा आपल्या फॉर्मशी झुंजतायत, नॉन स्ट्राईक एंडला आहेत. परंतु आता समोर जर आपण बघितलं की मंगेश ज्या लयीत आलेला आहे, ज्या सुरात सूर मिळवतोय, तर भूषण चित्ते सुद्धा आता आपला क्लास, आपला दर्जा दाखवू शकतात. आणि आता सुरुवात चांगली झालेली, जोखीमची आवश्यकता नाहीये. थोडा वेळ घेऊ शकतात, कारण की दुसऱ्या बाजूने धावा चांगल्या येत आहेत. नो बॉलचा इशारा आलेला आहे. हा जो चेंडू होता हा ऑफ द पिच लँड झालेला होता. नवीन आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा विकेटच्या साईडला जी लाईन असते त्या लाईनीच्या बाहेर जर लँड झाला तर तो नो बॉल असतो. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
चला टीव्ही पंचांनी बघितलेलं आहे आणि या चेंडूला नो बॉल घोषित केलेलं आहे. नो बॉल असेल, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ऑफ द पिच हा चेंडू लँड झालेला आहे. चला फ्री हिटवर मंगेशच्या बॅटवर वरून आलेला हा दर्जेदार ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. मंगेशला सूर गवसलेला आहे. इम्प्रोव्हायझेशन, पुन्हा एकदा षटकार, स्विच हिट आणि दर्शक दीर्घात अतिशय उत्कृष्ट एक हाती झेल टिपलेला आमच्या दर्शकाने आणि लगेच चेंडू मैदानात फेकलेला आहे. धन्यवाद. आणि बघा जळगावकर दर्शकांची ही खासियत मला खूप आवडते. मैदानाच्या बाहेर चेंडू गेला की लगेच मैदानात यायलाच पाहिजे. चला षटक संपलेले, महागडे षटक. या षटकात किती धावा आलेल्या बघूया. 30 धावा या षटकात आलेल्या आहेत. तर 5 षटकांची समाप्ती 90 लॉस ऑफ 1. बाद होणार एकमात्र फलंदाज आहेत विशाल शिरसाट, ज्यांना अभिषेक पाटील यांनी झेलबाद केलेलं होतं. 90 धावा. आणि आता जे 6वं षटक असेल ते षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असेल आणि ते आता जले पर नमक ज्याला म्हणतात, जखमेवर मीठ चोळणारं षटक असेल. कारण की मंगेश जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. भूषण चित्ते अजून सुद्धा आपल्या फॉर्म साठी चाच पडतायत. परंतु बघा समोरच्या एंडने जर तुमच्याकडे आत्मविश्वास आलेला आहे तर तुम्ही आता तुमचा नैसर्गिक खेळ करायला हरकत नाही. ठीक आहे, एकदा अपयशी व्हाल परंतु सक्सेस आपल्या पायाशी लोळण घेतल्याशिवाय राहणार नाहीये. गोलंदाजीला आलेले ओ स्वप्नील, मॅन फ्रॉम वाघोद. साहिल पाटील चहार्डी यांचे जीवलग मित्र. ऑफस्टंपच्या बाहेर ओ आणि चौकार मिळेल. चला भूषण चित्तेच्या बॅटमधून दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. बघा आपण जर कव्हर क्षेत्रात कुशन लावलेलं नाहीये बाउंड्रीला तर शॉर्ट ऑफ लेंथ ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आपण टाकू शकत नाही. पुन्हा एकदा रूम बनवून कट करण्याचा प्रयत्न होता भूषणचा. तीन खेळाडू या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर उभे राहतात. एक लॉंग ऑफ जळगावचा श्रेयस अय्यर, शुभ अहिरे आपण बघू शकतो. बॅटची कळ आणि भूषणला परतावा लागेल. कमबॅक केलेलं आहे स्वप्नील पाटील, द मॅन फ्रॉम वाघोद. चांगला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा. चला हरकत नाही, भूषण बाद झालेले आहेत परंतु एक चांगली संधी होती फॉर्म मध्ये परतण्याची. ज्या पद्धतीने मंगेशने स्वतःसाठी वेळ घेतला आणि ज्याला म्हणतात बॉलच्या मेरिटवर त्याने खेळ केलेला आहे. असं नाही की वाकडे तिकडे फटके खेळलेले आहेत. बॉलचा जो मेरिट होतं, चांगल्या चेंडूला डिफेन्स केलेलं आहे, सन्मान दिलेला आहे. फुलटॉस चेंडू सुरुवातीला मिळालेले होते, काही फ्री हिट मिळालेल्या होत्या,
त्यामुळे त्याने मोठे फटके खेळणं टाळलं नाही, मोठे फटके खेळले आणि आपला आत्मविश्वास परत मिळवलेला आहे. आणि आता मंगेश मात्र तुफानी फलंदाजी करतोय आणि आता मैदानात दाखल झालेले आहेत प्रफुल्ल चिरमाडे, रॉयल पोलीस संघात पोलीस बॉईज. चला, हा सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे, आमच्या अयोध्यनगर परिसराचा आयकॉन खेळाडू आहे, जबरदस्त कामगिरी करतोय सध्या. यावेळेस सरळ फटका. ओ, हे काय सुरू आहे? हा झेल व्हायला हवा होता. आपण ज्या स्तरावर क्रिकेट खेळतोय त्या स्तरावर हा झेल व्हायला हवा होता. झेल सुटलाय, चेंडू गेलाय सीमा पार आणि 100 पार झालेली आहे रॉयल जळगाव पोलीस संघाची. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. यावेळेस मात्र आडव्या बॅटने तुफानी हल्ला चढवलेला आहे. दुसरा षटकार प्रफुल्ल चिरमाडे. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून या फलंदाजाला ओळखलं जातं. 6 षटकांची समाप्ती, 106 धावा. दीपक पाटील सतखेडा, अक्षय कोल्हे हे 2 दर्जेदार खेळाडू आज या संघासमवेत नाहीयेत, त्यामुळे 9 खेळाडूंवर हा संघ खेळतोय. परंतु बघा, स्पर्धात्मक क्रिकेट ज्या वेळेस आपण खेळतो त्यावेळेस एक्सक्युजेस देऊन फायदा नसतो. लढायचंय आणि लढाऊ बाणा हा प्रत्येक खेळाडूच्या रक्तात असतो. आणि आपण बघितलं असेल, रवी बारेला सुद्धा आज नव्हते. शेखर बिल्डकॉन या संघाचे भरोशाचे खेळाडू. साहिल पाटीलने एक हाती खिंड लढवण्याचा प्रयत्न केला होता आपल्या संघासाठी. गोलंदाजांसाठी पुरेसा दारुगोळा सुद्धा दिला होता लढाईसाठी, परंतु गोलंदाजांची कामगिरी मात्र थोडीशी निराशाजनक ठरली. शेखर बिल्डकॉन संघाची गोष्ट करतोय. दरम्यान झंझावती फटका आलेला आहे. प्रफुल्ल चिरमाडेच्या बॅटमधून आलेला आहे ब्रँडेड षटकार, त्याचा वैयक्तिक 3रा. जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू. पुन्हा एकदा प्रफुल्ल चिरमाडे स्ट्राईकला. गोलंदाजी करतायत सचिन. ओ हो हो हो, फुलर लेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळतेय. यॉर्कर लेनचा चेंडू होता सचिन यांचा. मंगेश पाटील स्ट्राईकला. जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत. फटका फसलाय आणि शुभ अहिरे. बघा, चेंडू ज्यावेळेस हवेत होता, शुभ अहिरेच्या मनात काय चलबिचल असेल ते फक्त त्यालाच माहिती आहे. मी ओळखली होती. जबरदस्त चलबिचल सुरू असेल. झेल टिपलेला आहे. मंगेश 47 धावांवर परतलेला आहे. परंतु जळगावकरांसाठी समाधानाची बाब म्हटलं म्हणजे की मंगेशचा फॉर्म हा परत आलेला आहे. जबरदस्त खेळाडू आहे. भुसावळच्या रेल्वे ग्राउंडवर ज्याने तडाखे बंद अर्धशतकीय खेळी केली होती. जवळपास 60 यार्डाचं मैदान होतं, जड बॉल होता आणि भरपूर लोकांनी त्याला त्यावेळेस चॅलेंज सुद्धा केलेलं होतं की जड बॉलवर तू खेळू शकतो का, तुझी पात्रता आहे का. परंतु मंगेशने तेव्हा सुद्धा आपली पात्रता, आपला स्तर सिद्ध केलेला होता. फुल टॉस चेंडू अभिषेक पाटीलच्या हातात. किरण कोळी, द मॅन फ्रॉम जळगाव पोलीस, किरण कोळी पोलाड तंबूत परततायत आणि सरोज शेख खुश असतील. त्यांच्या सहकार्याने जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे.
श्री क्रिकेट क्लबच्या आयोजन समितीचे बग्गा सिंग टाक आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर हॅट्रिक बॉल असेल सचिनचा आणि समोर असेल जळगाव एक्सप्रेस हेमंत बेहरे. हॅट्रिक बॉल. फुलटा चेंडू पायावर टाकलेला आहे. चौकार मिळतोय का? बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कर्णधार रोहित पारधी चेंडू अडवतात. एक धाव मिळते हेमंतला आणि हेमंत आपलं खातं उघडतायत. धावसंख्या वाढतीये 115. श्री चषक क्रिकेट स्पर्धा आठवं षटक स्वप्नील. ओ हो चांगला चेंडू पॉइंट कडे. डॉक्टर चेतन मात्र आता चित्तेच्या चपळाईने चेंडूवर झपाटून गेलेले होते. फुलटॉस चेंडू बॅटची कड. शॉट थर्डमॅन सागर चेंडू अडवतात. बघा मित्रांनो, आपण हा सामना लाईव्ह बघत असाल. जे प्रेक्षक मैदानावर आहे त्यांच्यासाठी थोडीशी जागृती करायची इच्छा आहे. आपण बघत आहात सर्कलमध्ये केवळ 2 खेळाडू आपल्याला दिसत आहेत. तर त्यासाठी कारण काय? हा जो संघ आहे हा 9 खेळाडू घेऊन खेळतोय. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. शुभ अहिरे चांगलं क्षेत्ररक्षण करतो. तर बघा 2च खेळाडू सर्कलच्या आत आहे. तर बघा संघ 9 खेळाडू घेऊन खेळतो. तर आतला रूल नाहीये. सर्कलच्या आत 4 कंपल्सरी असं आपण म्हणतो, पण तो रूल नाहीये. सर्कलच्या बाहेर 5 पेक्षा जास्त नको हा नियम आहे. तर आपलं लक्ष वेधून घेऊ शकतो मी. तर लक्षात ठेवा, सर्कलच्या आत 4 कंपल्सरी असं आपण म्हणतो, पण रूल तसा नाहीये. 5 पेक्षा जास्त खेळाडू सर्कलच्या बाहेर नकोत हा नियम आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडीशी ऑफ बॅलेन्स झालेले गोलंदाज. स्माइलिंग नीज प्रेझेंट श्री चषक 2025 सीझन 4. आठ षटकांची समाप्ती झालेली आहे. 116 116 धावा, 4 गडी बाद झालेले, 5 अतिरिक्त धावा फक्त या डावात आलेल्या आहे. स्माइलिंग न्यूज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर मनीष चौधरी सर या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोषप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप. फटका फसला आहे परंतु नो मॅन्स लँड. विशाल परदेशी चेंडू लाडवत आहेत. बेकर्स पॉइंट द केक शॉप पुरुषोत्तम पाटील आणि निर्मल दादा पाटील. वेगवेगळ्या प्रकारचे केक्स पेस्ट्रीज साठी आपण संपर्क साधू शकतो. बेकर्स पॉइंट द केक शॉप. ओ हो चतुराई दाखवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. चेंडू फुल टॉस पडलाय आणि चौकार आलेला आहे.
श्री चषकाचा ब्रँडेड चौकारजीचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. ओ हो और पी चेंडू आणि हवाई सफर. चेंडूने घेतली गगन भरारी. चेंडू गेलाय सीमा पार फरारी. श्री चषक ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या 127. लॉस ऑफ 4. 127 धावा. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX. वाल्मिकराव पाटील आपल्या माणसाची दुकान. पॅव्हिलियनचे प्रायोजक हॉटेल AK. आनंद भाऊ कदम. हॉटेल जय मल्हार व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. रविवार बुधवार आणि शुक्रवारी स्पेशल डेकचं मटण आपल्याला तिथे मिळेल. तर शिरसोली रोड रायसोनी कॉलेज जवळ जळगाव. श्री प्रवीण गायकवाड श्री बापू हटकर हे या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक. ओ यावेळेस बॅटची कड आणि चेंडू सरळ सचिनच्या हातात. छोटीशी परंतु तुफानी खेळी केलेली आहे प्रफुल्ल या स्टार खेळाडूने. संघाची गरज लक्षात घेता धडाकेबाज फलंदाजी करून परततोय प्रफुल्ल चिरमाळे. कॉट सचिन. बोल्ड चेतन महाजन. हॉटेल जय मल्हार या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक. चला नवीन फलंदाज कार्तिक बाटुंगे. ओ फुलर लेनचा चेंडू यॉर्कर लेंथ इनसाइड एज. बॅटची कड जर घेतली नसती तर हा चेंडू सरळ स्टंपात घुसला असता. भाग्यशाली ठरलेले आहेत कार्तिक. आणि हा सुद्धा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मित्रांनो कार्तिक बाटुंगे. जळगावचा युवा प्रतिभावान ऑलराऊंडर. चेतन सर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू. फुल टॉल या ठिकाणी वसूलण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला स्कोर 133 धावा झालेल्या आहेत आणि नोबॉल साठीच तिसऱ्या पंचाकडे विचारणा होते. जबरदस्त फलंदाजी रॉयल जळगाव पोलीस या संघाकडून. एकमेव भूषण चित्ते यांचा जर अपवाद आपण वगळला तर प्रत्येकाने चांगली खेळी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी. वैध चेंडू. चांगला चेंडू. शेवटचं षटक. हेमंत बेहरे जळगाव एक्सप्रेस. बघा दोन जवळचे मित्र आता समोरासमोर. एक गोलंदाज एक फलंदाज. कधी काळात एकाच संघात खेळायचे आता समोरासमोर.
खराब चेंडू आणि षटकार. पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय, मिळवलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. एकविरा प्लायवूड षटकारांचे प्रायोजक. चला या स्पर्धेसाठी ऑफिशियल ऑनलाईन स्कोरर म्हणून भूमिका बजावत आहेत संजय राजपूत, द मॅन फ्रॉम मन्यारखेडा. बघा मन्यारखेडासारख्या ग्रामीण भागातून येत या ठिकाणी चमकदार कामगिरी करतोय हा संजय राजपूत नावाचा युवा खेळाडू. पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार आणि आता धावसंख्या 145. अभिषेक अलंग द कार्पेट. यावेळेस चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता. एकदा मिळते जयेश नारखेडे यांच्यावर नजर असतील कारण की लक्ष मोठं आहे. प्रत्येक फलंदाजाला आता जबाबदारी ओळखून कामगिरी करावी लागणार आहे मित्रांनो, कारण की जे स्पोर्ट्सचा संघ केवळ 9 खेळाडूंनिशी खेळतोय. अक्रॉस द लाईन संपर्क चांगला आहे. चेंडूने घेतली आहे गगन भरारी, चेंडू सीमारेषा पार फरारी, मिळतोय षटकार. आणि 150चा पल्ला गाठलेला आहे रॉयल जळगाव पोलीस संघाने. बघा जवळचे मित्र आहेत, सख्खे मित्र आहेत, फार चांगले संबंध एकमेकांशी. परंतु बघा क्रिकेटच्या मैदानात संबंध बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रत्येकाला जिंकायचं आहे. अभिषेक आणि हेमंत हे अतिशय चांगले मित्र आहे, परंतु बघा आपल्या आपल्या संघासाठी त्यांना कामगिरी बजवायची आहे. आपण IPL मध्ये सुद्धा बघितलं असेल की भारतीय संघाचे बरेचसे खेळाडू हे विविध संघांमध्ये विभागलेले असतात आणि एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. परंतु फ्रँचायझी क्रिकेटमुळे हे आपल्याला करावं लागतं. वाईडचा इशारा. अक्रॉस द लाईन फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ सचिन चौधरी यांच्या हातात गेलेला आहे. कार्तिक बाटुंगे यांना परतावं लागेल. निलेश पाटील. फटका चांगला आहे, संपर्क चांगला आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार. जितेंद्र लाल मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पहिलं पारितोषिक खोंडेबंधू ज्वेलर्स यांच्याकडून 51,000 रुपये रोख. दुसरं पारितोषिक जे स्पोर्ट्सचे जितेंद्र भाऊ जवळकर यांच्याकडून 31,000 रुपये रोख. भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्याकडून 15,000 रुपये रोख. तिसरं पारितोषिक आणि चौथं पारितोषिक असेल श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये रोख. 10 षटकांची समाप्ती झालेली आहे. रॉयल जळगाव पोलीस संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 10 षटकात
159 धावा केलेल्या आहेत रॉयल जळगाव पोलीस संघाने आणि 160 धावांचं मोठं लक्ष, 16 धावा प्रति षटक या सरासरीने धावा कराव्या लागतील. आणि आपल्यासोबत सागर पार्क क्रिकेट मैदानावरचे स्टार जितेंद्र लाल उपस्थित आहेत. जितू लाल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
नमस्कार, मी पद्माकर दगाजीराव पाटील सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जे जे स्पोर्ट्स विरुद्ध रॉयल जळगाव पोलीस या दोन संघांच्या दरम्यान सामना आहे. 160 धावांचं लक्ष्य. जे जे स्पोर्ट्स संघाकडून स्ट्राईकला असतील शुभ अक्रॉस द लाईन. फुलर लेनचा चेंडू, पहिला चेंडू अक्रॉस द लाईन. शॉट सिलेक्शन कुठेतरी चुकतंय. फॉर्म नाहीये परंतु बॉलच्या मेरिटच्या हिशोबाने खेळायला हरकत नाहीये. सरळ बॅटने खेळायचा चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू होता. भूषण चित्ते फटका फसलाय. सागर तंबूत परतताय. सागर चौधरी कॉट मंगेश बोल्ड भूषण. चला, फलंदाजी करताना धावा येता नाहीयेत परंतु गोलंदाजीमध्ये विकेट मिळवलेली भूषण चित्ते यांनी. अशोका पॉवर विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म, टॉस का बॉसचे प्रायोजक. भूषण सपकाळे आणि जयेश मोरे. भूषण चित्ते इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. अभिषेक पाटील डाऊन द ग्राउंड. चांगला फटका, चौकार मिळेल. अभिषेक चौकाराने आपलं खातं उघडतात. फुलर लेनचा चेंडू होता. माझ्या मते ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी खेळू शकलेले नव्हते परंतु संपर्क इतका चांगला होता की चौकार मिळालेला आहे. अलॉंग द कार्पेट 4 धावा. पहिला चौकार या डावातला. किफायती षटक टाकलेले भूषण यांनी. किफायती यासाठी म्हणायचं की 2 चौके जरी आलेले असले तरी एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा, 1 गडी बाद. स्टार परफॉर्मर. आता याला बॉलिंग ऑलराऊंडर म्हणायचं की बॅटिंग ऑलराऊंडर यामध्ये संभ्रम आहे. बॅटिंग सुद्धा जबरदस्त करतो, गोलंदाजी सुद्धा जबरदस्त करतो. प्रफुल्ल चिरमाळे आलेला आहे. आणि समोर स्टार शुभ अहिरे सध्या फॉर्मशी झुंजतोय. फटका फसलाय. बघा, फॉर्म मध्ये जर नाहीये तर 2-4 चेंडू सरळ बॅटने बॅटवर घ्यायला हरकत नाहीये. ज्याप्रमाणे मंगेशने सुरुवात केलेली होती, थोडा वेळ घ्यायला हरकत नाहीये. लक्ष मोठं जरी असलं तरी आपल्याकडे 9च खेळाडू आहे त्यामुळे वेळ आपण घेऊ शकतात. कुठेतरी रणनीती चुकताना दिसते आणि आता अनुभवी सचिन चौधरी मैदानात. चला, डीपी अण्णा अर्थात दिनेश पवार आणि सोबत विक्की भाऊ खडके अर्थात विशाल खडके
यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. जयेश मोरे आणि भूषण सपकाळे दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित. टॉस का बॉसचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. दोन्ही मान्यवरांच्या हस्ते, दोन्ही स्टार खेळाडूंच्या हस्ते नाणेफेक होते. विशाल खडके याने हिंदू प्रीमियर लीग गाजवलेली, अक्षरशः जबरदस्त कामगिरी केलेली. प्रफुल्लचा पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलेली प्रफुल्लने. शुभ अहिरे कॉट अतुल झोपे, बोल्ड प्रफुल्ल चिरमाडे. अतुल झोपे हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. फुलटॉक चेंडू चौकार मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. खोंडेबंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. सचिन बघा मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील बहुतेक क्रिकेटर ज्यांनी रणजी ट्रॉफी मध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे, तर मी आपल्याला सांगू इच्छितो, सर्वात पहिला खेळाडू होता जितेंद्र पाटील, मॅन फ्रॉम आसोदा. ऑप्शनच्या बाहेर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू शॉर्ट कव्हर क्षेत्रात हेमंत बेहरे. बघा, काहींचं म्हणणं की ते पाचोऱ्याचे आहेत, परंतु जितेंद्र चौधरी यांचं मूळ गाव आसोदा आहे. कामानिमित्त त्यांचा परिवार पाचोऱ्याला स्थायिक झालेला होता. ऑफच्या बाहेर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. किरण कोहली चेंडू अडवत आहेत, धाव मात्र मिळत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी करतोय प्रफुल्ल. दोन षटकांची समाप्ती, 17 धावा, 2 गडी बाद. बाद होणारे फलंदाज आहेत सागर चौधरी आणि शुभ अहिरे. अशोका पॉवर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंडू हवेत आणि भूषण चित्ते यांनी अभिषेक पाटील यांना परतवलेले आहे. कॉटन बॉल केलेले आहे. 5 आणि 6 जानेवारी बागवान समाजाची एक प्रतिष्ठित क्रिकेट प्रतियोगिता होणार आहे आणि त्या प्रतियोगितेमध्ये बागवान समाजाच्या खेळाडूंना जर भाग घ्यायचा असेल तर नक्कीच आपली नाव नोंदणी करायची आहे. मित्रांनो, चाबी सापडलेली आहे.
जर कोणाची चाबी हरवली असेल तर चेक करा. आमचे मित्र त्या ठिकाणी बॅटिंग एंडची जी साईड स्क्रीन आहे त्या ठिकाणी आहेत. त्यांना एक चाबी सापडलेली, जर आपली असेल तर घेऊन घ्या. आबा ढाकणे यांना चाबी सापडलेली आहे. भूषण चित्ते जबरदस्त गोलंदाजी करतायत. ओ हो स्वप्नील पाटील द मॅन फ्रॉम वाघोद षटकार लगावतोय आपल्या स्टाईल मध्ये. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. चला, बागवान समाजाची क्रिकेट प्रतियोगिता 5 आणि 6 जानेवारी रोजी होणार आहे. तर समाज बांधवांना विनंती की आपण या टुर्नामेंटसाठी रजिस्ट्रेशन करायचंय. हो, खोदून काढलेला आहे. एकदा मिळते. ओ हो मिसफिल्ड आणि चांगला बॅकअप. आणि हे काय सुरू काही समजायला मार्ग नाहीये. प्रफुल्ल चिरमाडे गोलंदाजी मार्कवर. फुलटा चेंडू मिड विकेटच्या दिशेने. तर बघा, या सामन्याचा पोल आपण लाईव्ह चॅट मध्ये टाकलेला आहे. लाईव्ह चॅट मध्ये या सामन्याचा पोल आपण टाकलेला आहे. आपल्याला सांगायचं की कुठला संघ हा सामना जिंकू शकतो. हेमंत बेहरे 26 धावांवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. हेमंत बेहरे अजून गोलंदाजीला यायचे बाकी आहेत. विकास मराठे शॉट ऑफ लाईन चेंडू फटका फसलेला दिसतो, परंतु गॅप मध्ये 1 बाउन्स चौकार. आणि बघा, जळगावकर दर्शकांची हीच कृती फार मनाला मोहून घेणारी आहे. चेंडू बाहेर गेला की तो मैदानात लगेच यायलाच पाहिजे. धन्यवाद जळगावकर दर्शक. असंच आपल्या खेळाडूंवर आणि क्रिकेटवर प्रेम करत राहा. ओ फुलरलाईनचा चेंडू हेमंत बेहरे. हेमंत बेहरे अजून गोलंदाजीला यायचे बाकी आहे, परंतु या ठिकाणी जोरदार अपील. आणि बघा, हा जो प्रकार असतो हा फक्त दबाव टाकण्यासाठी असतो. वाईड वाचवण्यासाठीची अपील होती, कारण की विशाल शिरसाट हा अनुभवी आहे. प्रफुल्ल चिरमाडे हा सुद्धा अनुभवी आहे. प्रयत्न फसलेला आहे, परंतु चांगला प्रयत्न होता. टाळ्या नक्कीच वाजवाव्या लागतील. वाईडचा इशारा आलेला आहे. ओरपी चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. द मॅन फ्रॉम वाघोद स्वप्नील पाटील.
चला, नारायण पाटील मैदानात दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हा षटकार खेचलेला आहे, कारण की षटकारांचे प्रायोजक आहेत नारायणराव पाटील. एकविरा प्लायवूड फुल टॉस चेंडू, यावेळेस एकच धाव मिळेल आणि नारायणराव पाटील मैदानात आलेले आहेत. आपल्याला विनंती असेल श्री चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन समितीतर्फे की आपण मंचाकडे यायचंय. नारायणराव पाटील या स्पर्धेतील षटकारांचे प्रायोजक. चौथं षटक संपलेलं आहे. पाचवं षटक घेऊन आलेले कार्तिक बाटुंगे. 38 धावा, 3 गडी बाद. लखन भोईकर आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. शॉट आपला चेंडू आणि हा चेंडू आपण स्वप्नीलला टाकू शकत नाही. स्वप्नील द मॅन फ्रॉम वावो. शॉट आपला चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे आणि मिळतोय षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. नारायण नारायण. चला, आता स्वप्नीलने आशा पल्लवित केलेल्या आहेत जे जे स्पोर्ट्स संघाच्या. समोर बघा रणजीपटू सचिन आहे, तो सुद्धा जबरदस्त फलंदाजी करू शकतो. कार्तिक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलालेचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बघा. कार्तिक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि एक अँगल क्रिएट करतोय. टप्पा पडून चेंडू अजून बाहेरच्या दिशेने जाईल आणि त्या अँगलच्या अगेन्स्ट या ठिकाणी स्वप्नील खेळण्याचा प्रयत्न करतोय. मागचा चेंडू शॉट होता, फटका परफेक्ट होता, पूल खेळलेला होता, परंतु हा थोडासा शॉट सिलेक्शनचा विषय. शॉट आपले चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. 50 धावा पूर्ण झालेला आहे. स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेचा हा ब्रँडेड षटकार जे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण नारायण. नारायणराव पाटील आपले षटकारांचे प्रायोजक. चला, असं म्हणायला हरकत नाहीये, स्वप्नील है तो मुमकिन है. स्वप्नील ज्या पद्धतीने फलंदाजी करतात टिकून खेळावं लागेल. सचिन चौधरी यांनी त्याच्याशी सतत बोलत राहावं लागेल. सचिन अनुभवी आहेत. गेम चालवावा लागेल, आपल्याला सामना जिंकायचा आहे तर गेम चालवावा लागेल. परंतु आता मात्र रॉयल जळगाव पोलीस संघाची धास्ती वाढलेली, विकेटची आवश्यकता नक्कीच आहे. हे बघा, रॉयल जळगाव पोलीस संघाचा जर इतिहास आपण जर बघितला तर संघ जबरदस्त आहे. आता बहुतेक बदल झालेले आहेत, काही खेळाडू दिसत नाही त्या संघात, परंतु या संघाने चांगली कामगिरी करून सुद्धा बहुतेक वेळा सामने गमावलेले. या ठिकाणी चतुराई दाखवलेली, गॅप भेदण्याचा प्रयत्न. किरण कोळी धावतायत, चेंडू अडवतायत, एक्स्ट्रा कव्हरवरनं वाईड लॉंग ऑफ सीमारेषेला कव्हर करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण किरणचं. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, सध्या भुसावळ येथे कार्यरत. पुन्हा एकदा कार्तिक आपल्या गोलंदाजी मार्कवर. फुलरचा चेंडू षटकार आलेला आहे सरळ साइड स्क्रीनवर. सचिन चौधरी. जळगाव जिल्हा क्रिकेटची आन मान शान. मित्रांनो, मी सांगत होतो जळगाव जिल्ह्याला भरपूर जबरदस्त खेळाडू लाभलेले होते. जितेंद्र चौधरी पाचोरा, जितेंद्र पाटील माफ करा, जितेंद्र चौधरी यांनी आज अर्धशतक झळकावलेलं आहे म्हणून त्यांचं नाव परत परत येत आहे आमच्या तोंडात. तर जितेंद्र पाटील ज्यांनी रणजी सामना गाजवलेला होता, डावखोरे गोलंदाज. IPL मध्ये सुद्धा 2008 ला माझ्या मते 7 ला IPL सुरू झालेलं होतं.
त्यावेळेस सुद्धा ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघात होते विराट कोहली सोबत. त्यानंतर सचिन चौधरी रणजी संघात दाखल झाले, हे सुद्धा जबरदस्त गोलंदाज आहेत. त्यानंतर जळगावचा जगदीश झोपे डावखुरा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर, याने सुद्धा महाराष्ट्र गाजवलेला आहे. त्यानंतर आपल्या जळगावचा अजून एक युवा खेळाडू शशांक अत्तरदे, ज्याने मुंबईमध्ये रणजी पदार्पण केलेलं आहे. मित्रांनो, सोपी गोष्ट नाहीये आपल्या जळगावकरांसाठी. हे खेळाडू म्हणजे अभिमानाची बाब आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा झालेला आहे. चला, जळगाव एक्सप्रेस हेमंत बेहरे, एक गुणी आणि जबरदस्त गोलंदाज. ओ सोपं नाहीये हेमंत बेहरेला तोंड देणं, सोपं नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. आपण जर विदर्भाचं क्रिकेट फॉलो केलं असेल तर हेमंतचे गुणगान जळगावपेक्षा विदर्भात जास्त आहेत. एक जबरदस्त गोलंदाज आहे. ओ वेगवान चेंडू आपल्या गतीने बीट करतो बघा. आणि गती, गोलंदाज चांगला आहे नो डाऊट, परंतु गती ही जी असते, वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव, एक अवांतर धाव आणि धावसंख्या 59. अशोका पॉवर या संघाचे संचालक मोहित भाऊ मेटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोहित दादा, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचाकडे यायचंय. श्री चषक क्रिकेट स्पर्धा आयोजन समिती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. बॅट चिकड आणि सुदैवी अतुल झोपे चेंडू वाढवत आहेत. मोहित मेटकर, संचालक अशोका पॉवर. मोहित दादा, आपल्याला विनंती असेल की आपण मंचाकडे यायचंय. मोहित दादा मेटकर. बघा, गतीबद्दल आणि वेगाबद्दल काहीतरी सांगत होतो. वेग, गती. लॉंग ऑफच्या दिशेने भूषण चित्ते चेंडू वाढवत आहेत. तर दोनधारी तलवार कशी असते आपण बघितली असेल. जर आपल्याकडे गती आहे आणि लाईन लेंथ नाहीये तर आपल्याला मार खावाच लागतो. गती आणि लाईन लेंथ जर आहे तर आपण भल्या भल्या फलंदाजांना चकमा देऊ शकतो. यावेळेस गॅप आणि बघा षटकार, जबरदस्त प्रहार. स्वप्नील पाटील, द मॅन फ्रॉम वाघोळद, आणि त्यांचे एक नातलग आहेत दिनेश पाटील सर. ते जर हा सामना बघत असतील तर नक्कीच खुश असतील. हेमंत बेहरे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ओ कमबॅक कशाला म्हणतात ते हेमंतने दाखवून दिलेलं आहे. वार आणि पलटवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. झुंज सुरू आहे, परंतु आता मात्र पारड रॉयल जळगाव पोलीसचं जड दिसतंय. परंतु बघा, क्रिकेट आहे ज्याला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं. आणि क्रिकेट बद्दल असं म्हणतात की क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रेडिक्शन फेल है. आणि आता या वर्षी जबरदस्त ज्याने कामगिरी केलेली आहे, हा सीझन ज्याने आपल्या बॅटने धुवून काढलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये, असा जळगावचा स्टार फलंदाज जयेश नारखेडे आता मैदानात अवतीर्ण झालेला आहे. मित्रांनो, एकाच क्रिकेट स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार 2 वेळा लगावलेले या पठ्ठ्याने असा जयेश नारखेडे आपल्या सोबत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. जयेश नारखेडे जबरदस्त खेळाडू आहे. शतक लगावलेलं होतं आणि 2 वेळा 6 चेंडूत 6 षटकार या जयेश नारखेडेने टोलवलेले होते. जबरदस्त खेळाडू आहे. बघूया
आता संघाला गरज आहे आक्रमक खेळीची. समोर दर्जेदार गोलंदाज आहेत. ओ अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या मागे चांगलं कलेक्शन. आज सकाळी यष्टीरक्षकांच्या बाबतीत आपण बोलत होतो. विशालचा उल्लेख राहून गेलेला होता. विशाल सुद्धा एक जबरदस्त यष्टीरक्षक आहे. टेनिस बॉल फार कमी खेळतो परंतु सीझन बॉल मध्ये ओपनिंग फलंदाज आणि यष्टीरक्षक ही भूमिका जबरदस्त पद्धतीने बजावतो. धावसंख्या 67 धावा, 6 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद. 24 चेंडू 93 ची गरज. जवळपास प्रत्येक चेंडूवर आता चौकार मारावा लागेल. चला निलेश पाटील ओ बापरे, जबरदस्त चेंडू टाकलेला आहे. फलंदाज सुद्धा दचकला, इकडे कॉमेंटेटर सुद्धा दचकलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा पंख फिरेल आणि तो इशारा असेल फ्री हिटचा. तर उघडा डोळे आणि बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटवर तडाखा दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हा षटकार ठोकलेला आहे सचिन चौधरी यांनी. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला मित्रांनो, येणाऱ्या काळात 5 आणि 6 जानेवारी रोजी बागवान समाजाची एक क्रिकेट प्रतियोगिता होणार आहे. तर ज्या बागवान समाजातील खेळाडूंना त्या स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नावं आयोजकांकडे रजिस्टर करायची. धन्यवाद. मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट उंचावरून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या खालच्या साईडला चेंडू लागलेला आहे. बघा निराशा जाहीर होते. त्यांना माहिती होतं की जर वरती लागला असता तर बॅट ज्या पद्धतीने फिरवलेली होती, ताकदवान खेळाडू आहे. मोठे मोठे फटके आता ऑन असतील. निलेश गोलंदाजी करतोय. जयेश समोर. यावेळेस मात्र ऑन साईडला एक धाव मिळते. चला निलेश पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर त्यांना एएस स्पोर्ट्स यांच्यातर्फे ब्रँडेड टी शर्ट, ब्रँडेड कॅप देण्यात येईल. आपल्या संपूर्ण स्पेलमध्ये. ओ डॉट बॉल. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. स्टायलिश मॅन नाशिक का आशिक मयूर सोरोने सर आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये चेंडू वाईड घोषित करतायत. पंचांचे हात जमिनीला समांतर, याचा अर्थ एक धाव अवांतर. एक धाव मिळते. धावसंख्या षटकार नक्कीच. संपर्क चांगला आहे. लॉंगांचा जो खेळाडू आहे तो फक्त दर्शकाच्या भूमिकेत असेल. मंगेश आणि या षटकाराने आता धावसंख्येकडे वळूया. 83 धावा. चला पारितोषिक माझ्या मते हॅट्रिक साठी आहे, षटकार खाण्यासाठी नाहीये. निलेश या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. आपल्याला बळी घ्यायचे आहेत. विकेट साठी पारितोषिक आहे. हॅट्रिक विकेट जर घेतल्या तर ब्रँडेड कॅप, ब्रँडेड टी शर्ट एएस स्पोर्ट्स यांच्याकडून.
पुन्हा एकदा षटकार. माझ्या मते विकेटची हॅट्रिक होते की नाही, परंतु आता षटकाराच्या हॅट्रिक पासून एक चेंडू दूर आहेत निलेश. चला षटक संपलेलं आहे. 89 धावा, 7 षटकांची समाप्ती. 18 चेंडू, 71 धावा, 7 षटकांची समाप्ती. 89 धावा, 4 गडी बाद. बघा मित्रांनो, प्रोफेशनल क्रिकेट लीग सागर पार्क जवळपास 3 वर्ष झालेले तेच उदाहरण नजरेसमोर येत असतं. 18 चेंडू 75चा सामना होता. तेजकिरण राजपूत हा खेळाडू फलंदाजी करत होता. 18 चेंडू 75 धावा हे समीकरण ज्या संघाने चेस करताना जिंकलेलं होतं त्या संघात होता तेजकिरण राजपूत. शेवटच्या षटकात 32ची आवश्यकता होती. 5 चेंडूत 32 धावा झालेल्या होत्या. एक चेंडू शिल्लक ठेवून तो सामना जिंकला गेलेला होता. आणि मित्रांनो, सांगायला आनंद वाटेल की तेजकिरण राजपूत हा चोपडा तालुक्याचा खेळाडू होता आणि या चोपडा येथील खेळाडूंनी फार सुमार कामगिरी केलेली हे सांगायला सुद्धा मला अत्यंत खेद होतोय. ओ, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मंगेश पाटील माझ्या मते कार्तिक फॉलो थ्रू मध्ये होते तर ते घेऊ शकले असते. चला सचिन चौधरी यांनी जर लागोपाठ 3 षटकार लगावले 3,333 रुपयाचं रोख पारितोषिक सचिन चौधरी यांना रोहित तलरे यांच्यातर्फे. लागोपाठ 3 षटकार ठोका. पहिला आलेला आहे आतापासून 3. सचिन घोषणा आता झालेली आहे. आता अजून 2 लागायचे. चला पहिला आलेला आहे कार्तिक बाटुंगे. ज्या स्तरावरचा गोलंदाज आहे, जास्त मोठे फटके खेळू देणार नाही सचिनला. कार्तिक बाटुंगे, सचिन चौधरी सामना करतील. ओ, डाऊन द ग्राउंड चांगला फटका. भूषण चित्ते फंबलिंग करतायत. नो बॉल. चला धावसंख्येकडे वळूया. 97 धावा. नो बॉलचा इशारा, फ्री हिट असेल. इनसाइड एज फाईन लेगच्या दिशेने चौकार मिळतोय का? अतुल झोपे धावतायत, परंतु ही रेस मात्र चेंडू जिंकेल आणि या चौकाराच्या मदतीने आता शतक धाव फलकावर लागतंय. बघा मित्रांनो, जे जे स्पोर्ट्सचा संघ 9 खेळाडूंनिशी खेळतोय. तर एकच गोष्ट मला आत्ता जस्ट आठवलेली आहे. मागे जो शिवतीर्थ चषक झालेला होता त्या पायावरचा चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर आणि फटका प्रॉपर, चौकार. तर बघा, शिवतीर्थ चषक आजच्या जवळपास 1 वर्षापूर्वी झालेला होता. मकासरे किंग्ज 11 मकासरे भुसावळ
दीपक सोनवणे भुसावळच्या संघाचा कर्णधार होता. तो सुद्धा 9 खेळाडू घेऊन खेळलेला होता आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद मकासरे किंग्ज 11 भुसावळ या संघाने पटकावलेलं होतं. तर अतिशय दर्जेदार स्पर्धा होती. पहिल्यांदाच उस्मान पटेल आणि मुन्ना शेख हे आपल्याला जळगावच्या धर्तीवर खेळताना बघायला मिळाले होते. रोहित परब होता, त्यानंतर अखिलेश सिंग होता. भरपूर मोठे मोठे खेळाडू होते. परंतु सांगायचा उद्देश असा आहे की 9 खेळाडूंवर सुद्धा सामना जिंकता येतो आणि बच्चा भुसावळ दीपक सोनवणेने ते करून दाखवलेलं होतं. आणि बऱ्याचशा लोकांची अशी विचारणा मला होत असते की शिवतीर्थ चषकाचा दुसरा सीझन, दुसरं पर्व आपल्याला बघायला मिळेल का? तर मित्रांनो, घाबरू नका, शिवतीर्थ चषक होणार आहे आणि माझ्या मते तो फेब्रुवारीच्या एंडिंगला आपण करणार आहोत. युनिटी चषक ज्या वेळेला असेल, लंका क्रिकेट क्लब यांनी जो युनिटी चषक, एकता चषक जो जाहीर केलेला आहे, त्यावेळेस त्याची आपण रीतसर घोषणा सुद्धा करणार आहोत. ओ जळगाव एक्सप्रेस, हेमंत बेहरे रफ्तारने फलंदाजांना गिरफ्तार करताना. ओ हो. बघा, समोरचा गोलंदाज जर वेगाने गोलंदाजी करतोय तर आपण बॅट फक्त फिरवायची आणि टाइम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचून फक्त टाइम करा, बाकी गोलंदाजाची गती हे बाकीचं काम आपोआप करेल. फुलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने भूषण चित्ते. सचिन चला, हेमंत बेहरे षटकार आणि अर्धशतक पूर्ण होत आहे. सचिन चौधरी यांचा जबरदस्त खेळी केलेली आहे सचिन चौधरी यांनी. आणि बघा, मोठ्या स्तरावरचा मोठा खेळाडू कशाला म्हणतात हे सचिनने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. आत्ताच मागे हिंदू प्रीमियर लीग झालेली होती, पहिलं पर्व, अभूतपूर्व हिंदू प्रीमियर लीग. सर्वोत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज सचिन चौधरी होता माझ्या मते. ओ हो, चांगला चेंडू, यावेळेस यॉर्कर, एक धाव मिळते. जबरदस्त अर्धशतक झळकावलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. जळगावकरांचा पैसा वसूल सामना आहे हा. बॅट चिकड आणि माझ्यावरती झेल सुटलेला आहे. विशाल शिरसाट बघा, आता या सामन्यात सांगायसारखं उरलेलं काही नाहीये, परंतु 6 चेंडू 47 ची आवश्यकता. जे जे स्पोर्ट्स संघ माझ्या मते सचिन चौधरी जर जास्तीत जास्त स्ट्राईकला असले तर हा जो सामना आहे हा लक्ष्याच्या पर्यंत घेऊन जाऊ शकतात. जिंकू तर शकत नाही, आपण जर वैध चेंडूंचा विचार केला तर जिंकू शकत नाही, परंतु नेट रन रेट साठी हा सामना आवश्यक असेल. कारण की मोठ्या फरकाने जर आपण सामना हरले तर माझ्या मते गुण तालिकेवर परिणाम होऊ शकतो. आणि हाता निलेश, ओ बघा, आवश्यकता नाहीये. 6 चेंडूंवर 6 षटकार जरी आले तरी जे जे स्पोर्ट्सचा संघ हा सामना जिंकू शकत नाहीये. त्यामुळे अवांतर करायची आवश्यकता नाहीये. व्हॅलिड 6 चेंडू टाकायचे, कुठेतरी स्मार्ट क्रिकेट खेळायचंय. निलेश ऑन साइडला
डॉट बॉल. 3 लागोपाठ षटकार रोहित तलरेजा यांच्याकडून 3,333 रुपये सचिन चौधरी यांच्यासाठी. आणि इकडून हॅट्रिक साठी निलेशला एक ब्रँडेड कॅप, ब्रँडेड टी शर्ट AS स्पोर्ट्स कडून. एक आलेला आहे. चला लक्ष 6 ने कमी झालेलं आहे. 120 धावा. चला हॅट्रिक जर घेतली तर आता 2100 रुपयाचं रोख पारितोषिक भूषण चित्ते यांच्याकडून आलेलं आहे. निलेश बघा, हिंदू प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत एक जबरदस्त फसलेला सामना होता. षटकार लगवून निलेशने आपल्या संघाला तो सामना जिंकून दिलेला होता. चला वेळेचं भान ठेवायचंय. फटका फसलाय का? झेल टिपलाय भूषण चित्तेने. जबरदस्त झेल भूषण चित्ते. चला सचिन चौधरी यांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. आणि रोहित तलरेजा त्यांना तंबूचा रस्ता दाखवत आहेत की तंबू त्या साईडला आहे. चला कर्णधार रोहित पारधी आता मैदानात. शेवटचे 3 चेंडू या सामन्यातले शिल्लक. चला हॅट्रिक साठी अजून सुद्धा प्राइज अवेलेबल आहे. निलेश फटका फसलाय, चेंडू हवेत, नो मॅच लँड. रोहित चिरमाडे आणि भूषण चित्ते इतके चपळ नाही आहेत की ते चेंडू पर्यंत पोहोचू शकतील, कारण की चेंडू फार लांब होता. आणि बघा आपल्या वयाचा सुद्धा विचार करायला हवा. आपण 30च्या घरात पोहोचलेले आहेत. फटका फसलाय, झेल प्रफुल्ल चिरमाडेकडून सुटलेला आहे. बघा प्रफुल्ल मी सांगितलं होतं अगोदरच, विश्वास आणि अति आत्मविश्वास याच्यामध्ये जी काचेची भिंत असते ती आज तुटलेली आहे. पुन्हा एकदा निलेश. या सामन्याचा शेवटचा चेंडू डाऊन द ग्राउंड. 1 धाव. प्रफुल्ल चिरमाडे लॉंग ऑन सीमारेषेवर चेंडू अडवतायत, परत करतायत. 1 धाव मिळते. सामना संपलेला आहे. रॉयल जळगाव पोलीस संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर छत्तीस धावांनी रॉयल जळगाव पोलीस संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि बघा फॉर्म मध्ये परतलेला मंगेश पाटील या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. वेल डन मंगेश. बऱ्याच दिवसानंतर मंगेश सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना दिसतील. चला पुढच्या संघांनी सज्ज व्हायचंय. ग्राउंड्समन लवकरात लवकर विकेट टाकायची आहे.